CK मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. CK मराठी. माननीय श्री आरेवाडीचे पुजारी माननीय श्री समाधानजी कोळेकर एका पुस्तकाचे लेखक आज आलेले आहेत आणि नूतन कॉलेजची पूर्ण टीम आहे. आत्ताच आपण नूतन कॉलेजचे सर्वेसर्वा यांच्याकडून आपण बाईट घेतलेली आहे. त्याचबरोबर माननीय श्री समाधानजी कोळेकर साहेब, आपण ही वनभोजन केलेलं आहे, यावर काय सांगाल? वनभोजन म्हणजे आपलं पूर्वपरंपरेनुसार जे चालत आलेली प्रथा परंपरा आहे, रूढी आहे, वाडवडिलांनी जोपासले. हे कशासाठी करायचं तर यातून एक विचारविनिमय होतो. दळणवळणाची जशी पूर्वी प्रतिक्रिया होती, एक विचाराची देवाणघेवाण होते, एकोपा होतं, संगोपन होतं, आपल्या विचारांना चालना मिळते, बळकटी मिळते आणि यातूनच माणुसकी बळकट होते. आणि माणुसकी बळकट करण्याचं एकमेव ठिकाण जर कुठलं असेल तर या पश्चिम महाराष्ट्रात तर मी आरेवाडीचा बिरोबा बांधेल. कारण या झाडाझुडपात बसून आज जर खऱ्या मटणाचा असेल, मांसाहारी जेवणाचा आनंद कुठे मिळत असेल तरी आरेवाडीच्या बनात मिळतो. म्हणजे वनभोजन. कारण हिवर बन यालाच म्हटलं जातं, त्याचाच अर्थ वनभोजन पद्धतीनं आहे. यातून आपल्या अनेक गोष्टींची, विचारांची देवाणघेवाण होते. त्यासाठी आज आमच्या गावातील 70% लोकांचा प्रोग्राम आहे. माझ्यासाठी जे नूतन कॉलेज जे नेहमीच आदरस्थानी आहे, आमच्या बिरोबा देवस्थानच्या माध्यमातून त्यांना नेहमी बोलवलं जातं. त्यांची इथं एक व्हिजिट असते प्रत्येक मंथला, प्रत्येक यात्रेला, की मोफत आरोग्य शिबिर असतं. मग त्यांचं कुठंतरी आमच्यावर उपकार आहे, त्या उपकाराची परतफेड कशा माध्यमातून करावं तर त्यांना म्हणलं या आणि आमच्या इथं एका जेवणाचा आस्वाद घ्या म्हणून म्हटलं. त्यांना आज बोललेलं आहे. आमच्या कार्यक्रमासाठी आले, त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन केलेलं आहे. यांच्यासाठी आपण वनभोजन केलेलं आहे. आज खरोखर आपण एकत्रित पाहतोय की माननीय श्री समाधानजी कोळेकर साहेब एक पुस्तकाचे लेखक असून पण आपली सर्व टीम आपल्याच पाठीशी आहे, आपण त्यांच्या पाठीशी आहोत असं दाखवून देत आहेत. काय सांगाल? यातून कसं आहे, मीही एक वेल एज्युकेटेड माणूस आहे. माझी डिग्री झाल्या विथ माझा दुसरा BA सुद्धा मी कंप्लीट केले. विथ मी एक लेखक, आता तुम्ही सांगितलं की माझं पुस्तकाच्या 7,000 प्रति माझ्या लोकांपात्र गेले. त्यातून मी माझ्या गावातील विचार मांडण्याचा प्रयत्न केला आहे. तो विचार लोकांना खूप प्रकारे आवडलेला आहे. आणि तुम्ही बघता विविध माध्यमातून मी एक छत्रपती शिवाजी महाराज असतील, अहिल्यादेवी होळकर असतील, बिरुदेवाचं महात्म्य असेल सांगण्याचा प्रयत्न मी जसं मला जमेल. आपण बिरुदेवाचं महात्म्य नेमकं काय सांगाल? बिरुदेवाचं महात्म्य म्हणजे मी एवढंच सांगेन, जास्त काही बोलणारच नाही. तुम्ही तन मन धन आणखीन तुमचा मीपणा, आपण म्हणतो मीपण ज्याचे परिपक्व कळाले, जीवन त्यासे कळाले. मीपणा जिथं सोडा आणि तुम्ही या बिरुदेवाच्या चरणी लीन व्हा आणि तुमची जी मनोकामना जर नाही पूर्ण झाली तर काय म्हणत ऐकतो. एवढा माझा आपण अनेक रीलमध्ये प्रसिद्ध झालेला आहात, बरोबर आहे का? आपण अनेक रीलमध्ये प्रसिद्ध झालेला आहात. धोतरावर आहे, खांद्यावर घोंगडा आहे, हातात काठी आहे आणि या पद्धतीनं देवाचं तुम्ही गुणगान गायलेलं आहे. यावर काय सांगाल? कसं आहे, आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासावी, टिकवावी, वाढवावी आणि त्याचं संवर्धन आणि जतनसुद्धा आपणच केलं पाहिजे. पाश्चात्य संस्कृतीचं आपण अनेक प्रकारे अनुकरण करतो. मी त्यांना काही दोष देणार नाही, पण आपलं कुठंतरी लोप पावलं नाही पाहिजे. जे आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेलं आहे ते वसा वारसा आम्ही अभिमानानं मिरवतोय आणि तो जगवतोय. आज ही अधिकारी मंडळी आहेत, काय शिकणाऱ्या तरुण मुले आहेत, तरुण मुलं आहेत, या सर्वांच्यासाठी तुम्ही काय बिरुदेवाचरणी काय सांगाल? मी डॉक्टर म्हणजे देवाचं दुसरं रूप मानलं जातं. ते जीवन देण्याचं काम करतात. माझ्या दुर्दैवानं असेल किंवा माझ्या काही अडचणीमुळे असेल, माझी मेडिकल फील्डला जायचे थोडं माझ्या काही कारणावस्तव माझ्याकडे मला ती फील्ड मिळली नाही. काही काळानंतर आपण मुख्यमंत्री बनाल, मी तिकडे मिळलो नाही. पण माझ्या माध्यमातून जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये डॉक्टर असतील ते नेहमी मी त्यांना लोकांची सेवा करण्यासाठी इथं आणलो जातो. हे सुद्धा नूतन कॉलेजचा कॅम्प येतो, प्रत्येक मंथला येतो, प्रत्येक यात्रेला येतो. मी या विद्यार्थ्यांना एक शुभेच्छा देतो की त्यांच्या हातून गोरगरिबांची सेवा घडावी. या देशाचे ते खूप मोठे नागरिक आहेत, उद्याचं भविष्य आहे. त्यांच्या हातून सुजलाम सुफलाम भारत घडणारच आहे. आणखीन त्यांच्या हातून गोरगरीब लोकांची सेवा घडावी. भलेही ते मोठे हॉस्पिटल टाकला तरी त्यांनी कमी आर्थिक पुंज घेता गोरगरिबांची सेवा करावी, हीच मी त्यांना विनंती करतो. त्यांचं आरोग्य चांगलं व्हावं, त्यांना दीर्घायुष्य लाभावं, जनतेची सेवा करावी हीच प्रार्थना माझी बिरोबा. ही मुलं आहेत आणि मुले आहेत, यांना पुढं जाण्यासाठी तुमची बिरोबाचरणी काय प्रार्थना असेल? माझी एकच प्रार्थना असेल की हे आमचं आरोग्य चांगलं
व्हावं म्हणून प्रयत्न करतात. माझ्या काशीलिंगाला प्रार्थना आहे की ह्यांचं सुद्धा आरोग्य चांगलं लाभावं आणि यांना गोरगरिबांची सेवा या कवठेमंकाळ तालुक्यात नाही तर संपूर्ण महाराष्ट्रभर टीम विस्तारित होणार आहे. त्या प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात या नूतन कॉलेजचं नाव यांच्या माध्यमातून व्हावं हीच मी बिरोबाला प्रार्थना करतो. आज नूतन कॉलेजचे सर्व आपल्या ठिकाणी वनभोजन करायला आलेले आहेत. यांच्याविषयी काय सांगाल? बिरोबा चरणी प्रशासकीय सेवेत ते सेवानिवृत्त झालेत, पुन्हा ते आलेत. सरांचा माझा या वर्षामधला परिचय आहे. सर म्हणजे मी सांगेन की जसे माझ्या आई आणि वडील आहेत तशा पद्धतीने सर मला नेहमी मार्गदर्शन करतात. समाधान किपटप तू करू शकतो, तुम्ही हे करा आणि मला कुठलंही तुमचं काम असेल तर मला सांगा, मीही माझ्या पद्धतीने तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करतो. आज एवढे वयस्कर आहेत पण त्यांच्याकडे बघितलं तर चिरतरुण्य काय असते वाटतं. त्यांच्या चेहऱ्यावरची लवलेशा बघितली ना तर वाटतं. वडी बिरोबा देवाचं दर्शन घेतलेलं आहे. आपणाला कसं वाटतंय? नूतन कॉलेजचे आज आपण प्रिन्सिपल आहात. बोला ना, काय वाटतंय आरेवाडी बिरोबा देवाचं दर्शन घेतल्याच्या नंतर? या ठिकाणी बिरोबा देवस्थानाच्या ठिकाणी आरेवाडी या मुक्कामी आम्ही हेल्थ कॅम्प आयोजित केलेला आहे आणि तो हेल्थ कॅम्पचं भविष्यामध्ये आपल्याला एखादं दत्तक गाव घेता येईल का या पाहणीसाठी मी प्राचार्य नात्याने आज आरेवाडी देवस्थान या ठिकाणी आलो आहे. देवाचं दर्शन आणि इथं ही यात्रेच्या निमित्तानं आणि अमावस्येच्या निमित्तानं जी व्यवस्था आहे ती व्यवस्था एक चांगल्या पद्धतीनं इथं केली जाते आणि भाविकांना खऱ्या अर्थानं वेगवेगळ्या अडचणीला तोंड देणं हे कठीण जातं. त्याकरता ती जी व्यवस्था आयोजित केली आहे ती सुंदर आणि चांगली आहे. इथले आयोजक जे आहेत त्या आयोजकांना मी धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो. चांगल्या पद्धतीनं आयोजकांनी या ठिकाणी आयोजन केलं आहे. त्याचबरोबर मी इथं पाहिलं की जागोजागी वृक्षारोपण केलेलं आहे. या माळावर खऱ्या अर्थानं एक वृक्षवाटिका तयार करण्याच्या निमित्तानं सगळीकडे मी पाहिलं एक वृक्षारोपण केलेलं आहे. माळावर खऱ्या अर्थानं डोंगर आहे, माळ आहे आणि ऊनही भरपूर आहे. काही विद्यार्थी ऐका सर, काही विद्यार्थी आपल्या नूतन कॉलेजमधून तुमच्या हाताखालून शिकून जातात, याच्यावर काय सांगाल? आज या ठिकाणी मी असं सांगू इच्छितो की आमचे जे काही हेल्थ कॅम्प आयोजित करत असताना आमच्या नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी इंटर्नी विशेष करून त्याचबरोबर फायनल इयरचे विद्यार्थी प्रत्येक या भागामध्ये कॅम्पसाठी हेल्थ कॅम्पसाठी येतात. ते चांगल्या पद्धतीनं रुग्णाची सेवा करतात आणि चांगल्या प्रकारे त्यांना औषधोपचार देण्याचं काम आम्ही करतो. हे करत असताना एक रुग्ण आणि गोरगरिबांची सेवा आपली झाली पाहिजे या दृष्टिकोनातून नूतन होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल प्रयत्न करत असतं आणि आम्ही मोफत औषधोपचार देतो. त्याचबरोबर अल्पदरामध्ये वेगवेगळ्या सुविधाही उपलब्ध करून देत असतो, इन्व्हेस्टिगेशन करत असतो. तर आमचे विद्यार्थी हे चांगल्या प्रकारे इथं रुग्णांची सेवा करतात आणि त्यांना भविष्यामध्ये की उज्ज्वल यश लाभो अशी सदिच्छा व्यक्त करून आज पुन्हा एकदा मी संयोजकांचं आयोजकांचं हे चांगल्या पद्धतीने तर व्यवस्था केल्याबद्दल धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो. एकंदरीत पाहता आपल्यासोबत आता होते माननीय श्री डॉक्टर जयप्रकाश कोरे सर. आता यांनी आपणाला खरोखर आरेवाडी बिरोबा देवाचं दर्शन घेतलं, त्याचबरोबर वनभोजनाचा स्वाद पण घेण्यासाठी आलेले आहेत. आणि एकंदरीत पाहता डॉक्टर जयप्रकाश कोरे साहेब यांनी अनेक मुलं घडवलेली आहेत, मुली घडवलेल्या आहेत आणि यांच्या हाताखालून सगळेच जाणार आहेत मोरं आणि यांचा फक्त ध्यास असणार आहे की सर्व मुलं आणि मुली मोरं जाव्यात्या एवढंच लक्षात असणार आहे. नमस्कार, मी चंद्रकांत खरात, CK मराठी न्यूज, कवठेमहांकाळ, सांगली.